नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 147. 26 मे. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माऊलीची ही ओवी फार जागे करणारी आहे. व्यवहारात काय किंवा अध्यात्मात काय फार फाजील अहंकार, अहंभाव फार घातक असतो. परमार्थात तर मी खूप अज्ञ, मला समजत नाही हाच भाव हवा. तसे पाहिले तर ते शब्दशः खरेच असते. फक्त गुरुकृपेने व सूक्ष्म दृष्टीने ते कळते. रोज आपल्यासमोर दिसणाऱ्या विस्तृत पसरलेल्या या व्यापक निसर्गाला आपण जाणू शकतो का? फक्त देशातल्या देशात प्रवास केला तरी आपल्याला हे जाणवू शकते की किती अद्भुत गोष्टी आहेत, किती वेगवेगळा निसर्ग हा पसरलेला आहे. आपण जर सागर सफाऱ्या केल्या तर अद्भुत गोष्टी पाहायला मिळतात. रात्रीच्या वेळेस आपण साधं मळ्यात गेलो आणि ते काजव्यांच्या थव्यांचा नयनरम्य तो देखावा पाहिला तरी झगमगाट बघून आपलं मन अचंबित होतं. आणि ह्याशिवाय दिवसा दिसणारे चित्रविचित्र पशु पक्षी, रंगीबेरंगी फुलं पानं यांनी मन थक्क होतं. उंच व डौलदार झाडं, वेली, विस्तृत डोंगर, दऱ्या, विशाल समुद्र माणसाला कसपटा समान लेखून जातात. आणि सर्वज्ञतेचा अभिमान जर आपण केला तर आपल्या त्यातल्या कित्येकांची नावं पशुपक्ष्यांची जंगलात गेल्यावर आपल्याला माहीतही नसतात. झाडांची नावं माहिती नसतात. म्हणजे आपण त्यांच्या वंशावळ्या, मूळ, त्याचं अन्न ग्रहण करायच्या पद्धती काही माहिती नसतं. ईश्वरीय राज्यातील दृश्य निसर्ग फक्त ही एक छटा आहे. आपण त्यातच जर आपण इतके अज्ञानी आहे तर मग मला सगळं माहिती आहे म्हणणं किती व्यथा आहे, वृथा आहे, फोल आहे बोलणं. अर्थात शरणागती ह्या वेदाज्ञेने व्यापक निसर्गाच्या मागची दिव्य शक्तीला शरण जाण्याचे मर्म सांगितले आहेत. ते ऋषीमुनींना कळले होते. त्यामुळेच त्यांनी अलौकिक कामे फत्ते करून जगत कल्याणासाठी दाखवली. अभिमान आणि अहंकार त्याला तिलांजली देऊन चित्तशुद्ध असल्याशिवाय ही अचाट कामं घडूच शकत नाहीत. त्यासाठी आपण विश्वामित्रांचे उदाहरण पाहू की शास्त्रज्ञ यावर विश्वासच ठेवू शकणार नाहीत की एखादी व्यक्ती समुद्राच्या तळाशी ऑक्सिजन सिलेंडरशिवाय ध्यान धरण्यासाठी एखाद दुसरा दिवस नाही, एखाद दुसरा तास नाही, मिनिट नाही, तर कित्येक दिवस महिने राहू शकते आपलं ध्येय साध्य होईपर्यंत. हे किती अवघड गोष्ट, पण ते विश्वामित्रांनी साध्य केली. ब्रह्मदेवांकडून आत्मज्ञान प्राप्तीसाठी विश्वामित्र समुद्र तळाशी गेले, ध्यानाला बसले आणि कृपा प्राप्त झाल्यावरच ते पृष्ठभागावर परतले. 1-2 तास नव्हे, कैक दिवस, कैक महिने आपल्या आराध्य देवतेवर दृढ विश्वास आणि अव्यभिचारी श्रद्धा असेल तर अशा गोष्टी शक्य होतात. अभिमान गोंजारल्यावर बळावणाऱ्या अहंकारातून, क्षुद्रावस्थेपासून अशा श्रद्धेय व्यक्ती कोसो दूर असतात. आम्हाला ही घटनाच पेलत नाही कारण आमची वैचारिक क्षमता तेवढी नाही. म्हणजेच आम्हाला चित्तशुद्धीची गरज आहे. त्यासाठी सत्संग हवा. उपनिषदांसारखे ग्रंथ निश्चितच उपकारक असतात. कारण उपनिषदांमध्ये सांगितलं आहे की नुसतं नाकाने पाणी प्यायचं म्हणजे आणि तोंडाने बाहेर फेकायचं ही क्रिया वारंवार केली, धौतीचा एक प्रकार योग म्हणजे योगातलं ते एक अंग आहे, असं जर सारखं केलं तर त्याच्यातून तुम्हाला पाण्याच्या तळाशी गेल्यावर नाकातनं तुम्ही घेऊन पाणी समुद्र तोंडात ते सोडू शकता आणि ही तुम्ही समुद्राच्या तळाशीही हे काम सतत करू शकता. म्हणजे हे सूक्ष्म आहे, ह्याला पूर्ण मागच शास्त्रच आहे, पण आपली कुवत तिथं पोचत नाही म्हणून आपण ह्याला पूर्ण अशक्य म्हणून सोडून देतो आणि हेच चुकीचं आहे. आणि ह्यासाठी उपनिषदांसारखे हे ग्रंथ महान सहाय्यकारी आहेत. त्यातच त्यांनी सांगितलेलं आहे की नित्य यज्ञ केला तर रसरशीत अग्नी आपल्या मनाची मरगळ काढतं, सकारात्मक बनवतं. एवढं करून
आपल्याला यत्किंचितही अभिमान होऊ देत नाही. म्हणून समुद्रातून सुरक्षित बाहेर आलेल्या विश्वामित्रांना पाहून लोक अचंबित झाले. त्या लोकांना ते स्पष्टपणे म्हणलं की ही भगवंताची प्रेरणा आणि कृपा, माझं काहीही नाही. मग आपल्याला तसं म्हणायसाठी आपण ह्या प्रदूषित वातावरणात टिकून राहिलो आहे, त्यासाठी आपल्याला जे वेदांनी सांगितलेले आहे, भगवंतांनी प्रेरणा लवकरात लवकर द्यावी व आपण यज्ञ करायला सुरुवात करावी की जो आपल्या जगण्याचं साधन आणि माध्यम आहे, निकोप जगण्याचं. धन्य ईश्वरनिष्ठा आणि धन्य अहंकार शून्यता. नमस्कार.